प्रभूची स्तुती असो. So I believe you're all well माझा विश्वास आहे तुम्ही सर्व बरे आहात. by God's grace. देवाच्या कृपेने. Grace gives us strength. कृपा आपल्याला बल देतो. Grace is not only unmerited favor, कृपा फक्त अयोग्य कृपा नाही, but also the power पण सामर्थ्य देखील आहे, to make things effortless for us. जेणेकरून गोष्टी आपल्याला बिना श्रमाच्या होतो. Amen. It is Amen. God's strength for us, ही देवाची बल आहे आपल्यासाठी. where we might think of giving up, जिथे आपण विचार करतो की आपण आशा सोडून where देऊ, we might think of quitting. जिथे आपण विचार करतो की आपण त्यागून देऊ, It is God's strength that enables us to continue. ही देवाची बल आहे किंवा सामर्थ्य आहे जो आपल्याला चालू राहण्यासाठी सामर्थ्य देतो. You know, when I came into the ministry, जेव्हा मी सेविकामध्ये उतरलो, I never knew that it could be so tough. मला माहिती नव्हतं की गोष्टी एवढ्या कठीण होणार आहे माझ्यासाठी. Even though I never wanted to come in the ministry, जरी मला सेवेमध्ये उतरायची इच्छा नव्हते no, नाही, this is the truth. आणि ही खरी I गोष्ट was आहे. running 2 churches, आणि मी 2 मंडळ्या चालवत होते, yet I was working full time. तरी मी पूर्ण वेळेसाठी नोकरीवर होता My wife was working, आणि मी काम करत होते and she is still working आणि मी अजूनही काम करत आहे in income tax. आणि इन्कम टॅक्स मध्ये आहे. Only when the Lord told me to resign, फक्त जेव्हा प्रभूने मला राजीनामा देण्यासाठी very सांगितले reluctantly I resigned. आणि खूप नकारात्मक रीतीने मी राजीनामा दिले, But then I never knew that persecutions would begin. तेव्हा मला माहिती नव्हतं की माझ्यासाठी आता छळ सुरू होणार आहे. So all these years I've seen म्हणून एवढ्या सर्व वर्षांमध्ये मी पाहिले आहे the toughness of life, आणि very difficult. जीवनाची जी अवघडपणा, कठीणपणा, खूपच जीवन कठीण But आहे, it's only by grace पण फक्त कृपेने that I'm surviving. मी जिवंत आहे. Amen. आमेन. And I knew that I will continue to the last because of His grace. आणि मला माहित आहे की शेवटपर्यंत मी टिकून राहणार आहे फक्त देवाच्या कृपेनेच. Amen. Amen. So grace is not only unmerited favor, म्हणून कृपा फक्त अयोग्य कृपा नाही, but also God's power. पण देवाच्या सामर्थ्य देखील आहे. Where humanly it may be impossible or may look impossible, जिथे मानवी रीतीने तुम्हाला गोष्टी शक्य दिसेल किंवा शक्य असेल, but when you put your faith in grace, पण जेव्हा तुम्ही तुमचा विश्वास कृपेवर लावणार, grace makes it possible. कृपा गोष्टी तुमच्यासाठी शक्य बनवतो. Amen. आमेन. Okay. Okay, so today I'm going to speak to you about forgiveness, आज मी तुम्हाला क्षमाविषयी बोलणार आहे, which is a great blessing. जो एक महान आशीर्वाद आहे. So let me speak to you why we need forgiveness. म्हणून मी तुमच्याशी बोलतो की आपल्याला क्षमाची का गरज आहे. Because of sin. आणि पापामुळे. Sin is and was the greatest problem of mankind. पाप आहे किंवा मनुष्य जातीच्या खूप मोठी समस्या होती. Because sin separates us from God. कारण पापच आपल्याला देवापासून वेगळा करतो. Sin separates us from God's goodness. आणि पाप जे आहे आपल्याला देवाच्या चांगुलपणापासून वेगळा करतो. Sin has changed our ways from God and directed us towards the devil. आणि पापाने आमचा जो मार्ग आहे देवाकडे त्याच्याकडे वळवून आपल्याला शैतानाच्या मार्गावर ठेवले. Sin keeps us in the way of darkness. आणि पाप आपल्याला अंधकाराच्या मार्गावर So ठेवतो, anytime the devil can harass us. जेणेकरून कधीही शैतान आपल्याला त्रास देऊ That's शकतो. why the devil doesn't want you to know about sin. म्हणून शैतानाची इच्छा नाही की तुम्हाला पापाविषयी समज पडली पाहिजे. When you know the truth, जेव्हा तुम्हाला सत्य कळेल, then you can be free. मग तुम्ही बंधमुक्त होऊ शकत आहे. Because truth is the light. कारण सत्यच तो प्रकाश आहे. So when in sin, म्हणून जेव्हा पापात असतो you're not reaching towards God, तुम्ही देवाकडे पोचत नाही, but you're reaching towards Satan, who is a demonic personality. आणि जेव्हा तुम्ही पापात असतो तेव्हा तुम्ही शैतानाकडे जातो, जो एक शैतानी व्यक्तिमत्व आहे. If you continue to neglect in this area of sin, जर तुम्ही पापाच्या भागामध्ये दुर्लक्ष केले without looking for the Savior, आणि तारणहाराकडे न बघून, you'll end up separate from God
for eternity. मग तुमच्या जो आहे देवापासून वेगळापणा कायमसाठी किंवा सार्वकालिकसाठी होणार. But God loves us so much, पण देव आपल्यावर खूप प्रीती करतो He doesn't want to see anyone separated from Him. आणि देवाची इच्छा नाही की कोणीही देवापासून वेगळा झाला He पाहिजे. created us, देवाने आपलं निर्माण केले and it is by His life we live. आणि त्याच्या जीवनानेच आम्ही जगतो. He loved us so much आणि देवाने आपल्यावर एवढी प्रीती केली that He sent की Jesus. त्यांनी येशूला पाठवले. It's the love of God because of which Jesus came. आणि ही देवाची प्रीतीच आहे ज्याच्यामुळे येशू आले. Amen. आमेन. Because God loved us so आणि much, देवाने आपल्यावर खूप प्रीती केली म्हणून and Jesus, who is the closest to God, आणि येशू जो देवाच्या अगदी जवळचा or आहे even if you can go deeper, is in God, आणि जर आपण गहन मध्ये जातो आपण बोलू शकतो की येशू देवामध्ये होता knows God our Father so well आणि तो आपल्या देव पित्याला इतकं चांगलं ओळखतो that He came down on this earth. की येशू ह्या भूतलावर आले. That's what the Bible says. म्हणून शास्त्र म्हणत For आहे this purpose Jesus came. आणि ह्या हेतूसाठी येशू आले There's a purpose. आणि एक हेतू आहे. God sent Jesus. देवाने येशूला पाठवले He didn't just come. आणि येशू असंच आले नाही There was a purpose, आणि एक हेतू a होता plan of God, आणि देवाची एक योजना होती a higher purpose आणि एक उंच हेतू होता for our sake. आपल्यासाठी. So God sent Jesus. म्हणून देवाने येशूला पाठवले. Now, what is the higher purpose? आणि उंच हेतू काय आहे That is beautiful. आणि ती सुंदर आहे. He came to bring us back to God, आणि येशू आले जेणेकरून आपण परत देवाकडे जाऊ शकतो, that we may have abundant life, जेणेकरून आपल्याला विपुल जीवन प्राप्त होऊ शकतो fullness of life, आणि जीवनाची भरपूरता प्राप्त life in होईल abundance, आणि विपुल जीवन प्राप्त होऊ that we may शकतो, enjoy God kind of life, जेणेकरून तुम्ही देव प्रकारच्या जीवनाचा आनंद as घेऊ God's शकता. life is, जसं देवाचं जीवन आहे which is a good life, आणि जो एक चांगला जीवन आहे enjoyable life. आणि आनंदमय जीवन आहे That same life He came to give us. आणि तो सारखंच जीवन येशू आपल्याला देण्यासाठी आले. In that life is no sickness, no disease, no curse, no death, no condemnation, no judgment, no fear. आणि त्या जीवनामध्ये कुठलाही आजार नाही, रोग नाही, दंडाज्ञा नाही, भीती नाही, शाप नाही. Amen. आमेन. He came to give us, bring us back to God. म्हणून येशू आले आपल्याला परत देवाकडे घेऊन जाण्यासाठी, Because that is the highest purpose of our Father. कारण ही आपल्या पिताची सर्वात उंच हेतू होती. He wants us to come to Him boldly आणि देवाची इच्छा आहे की आपण त्याच्याकडे धैर्याने आलो पाहिजे as a son, आणि एक पुत्र म्हणून, not as a servant, एक सेवक म्हणून नाही fearing God like a boss. आणि एक मालकाला जसं आपण घाबरतो तसं देवाची इच्छा नाही की आपण त्याच्याकडे Many यावं. don't know the purpose of our Father. आणि अनेक लोकांना आपल्या पिताच्या हेतू माहिती नाही. He wants you to come boldly to Him आणि देवाची इच्छा आहे की तुम्ही धैर्याने धीटाने त्याच्या and पुढे आले live पाहिजे a lavish life, आणि एक थाटामाटाच्या a जीवन blessed life, आणि एक भव्य जीवन, एक आशीर्वादी full जीवन of जगले life. आणि भरपूर जीवन तुम्ही जगले पाहिजे. Amen. आमेन. That's the purpose of our Father. आणि हीच आपल्या पिताची हेतू आहे. And that's why He sent Jesus, म्हणून देवाने येशूला पाठवले that we may enjoy this life जेणेकरून तुम्ही त्याच्या जीवनाचा आनंद घेऊ now शकता and forever. आता आणि युगानुयुगसाठी. Amen. Amen. See, life has to be enjoyed, आणि जीवनाचा आम्ही आनंद घेतला not पाहिजे suffered. आणि त्याच्यामध्ये आम्ही दुःख नाही सोसले पाहिजे. Amen. आमेन. You know, many say, क्या फायदा है जीवन, इतना तकलीफ है, इतना मुश्किल है, इतना बीमारी, इतना शराब है, इतना See, we also know, आणि त्याला देखील we माहिती don't आहे want life to have all these problems. की आपल्या जीवनामध्ये असं सर्व अडचण नसावे. Then what is the use of living? मग जीवनाचा काय अर्थ आहे? That's why people end their life. म्हणून लोक आपल्या जीवनाचा They अंत commit करतात. suicide. ते आत्महत्या करतात. They don't want this life. त्यांना असं दुःखाचं जीवन नको, They want life to enjoy, त्यांना जीवनाचा आनंद घ्यायचा be free, आणि मुक्त व्हायचा without tensions, without आणि worries, कुठलाही तणाव, कुठलाही चिंता without शिवाय, sickness, without problems. कुठलाही आजार, कुठल्याही समस्याशिवाय. And man thinks it is not possible. आणि मनुष्य रीतीने ही शक्य नाही. All this happened to this life because of sin. आणि हे सर्व ह्या जीवनामध्ये घडले फक्त पापामुळे. Amen. आमेन. That's why Jesus came, म्हणून येशू आले to give you a new life, तुम्हाला नवीन जीवन देण्यासाठी. not that fallen life. आणि तो पतन पावलेला जीवन नाही The natural life is fallen. आणि नैसर्गिक जीवन पतन पावलेलं जीवन आहे. Sin has corrupted it. आणि पापाने त्याला Sin भ्रष्ट has केले opened the door for the devil. आणि पापाने शैतानासाठी दार उघडा केला आहे. That's why people are suffering. म्हणून लोक आज दुःख सोसत It's not आहेत because of God, आणि देवामुळे नाही, because of sin. फक्त पापामुळे. And the person behind sin is Satan.
आणि जो पापाच्या मागे जो व्यक्ती आहे तो आहे शैतान. He is the first one to sin. आणि तो प्रथम व्यक्ती होता ज्यांनी पाप केला. Amen. Amen. So he was banished from heaven. म्हणून त्याची तडीपार झाला स्वर्गातून Forever. युगानुयुगासाठी. He will never go to heaven again. आणि शैतान कधीच परत स्वर्गामध्ये जाणारच That नाही. shows how strict God is regarding sin. आणि हे दाखवत आहे की देव पापाविषयी किती कडक आहे. He does not tolerate sin. आणि देव पापाला देव जो आहे पापाला सहन करत The नाही. Bible says शास्त्र म्हणत आहे God is light. देव प्रकाश In आहे. him is no darkness at all. त्याच्यामध्ये मुळीच अंधकार नाही. थोड़ा भी नहीं है. वो अलाउ भी नहीं करता है अंधकार को नजदीक आने के लिए. That's the quality of God. आणि ही देवाची That's the गुणधर्म quality of heaven. आणि ही स्वर्गाची गुणधर्म आहे. Amen. आमेन. People don't know this. आणि लोकांना ही People माहिती say, नाही. नहीं प्रभु वो झूठ बोलता है. चलता है अच्छा काम के लिए झूठ बोलने का. This is all trained by the devil. आणि हे सर्व प्रशिक्षण शैतानाने दिलेली You आहे. know, one day I told you I was in the society. आणि एक दिवस मला सांगितले मी I was in the सोसायटीमध्ये- lift. मी लिफ्ट मध्ये होता And 2-3 children were talking. आणि अनेक लेकरे बोलत होते. You know, children they talk loudly. आणि जे लेकरे आहे जोराने बोलतात. कौन सुनता नहीं सुनता उनको फर्क नहीं. ये बोल रहा है झूठ नहीं बोलने का. वो बोला क्यों? मेरा मम्मी ने बोला अच्छा काम के लिए झूठ बोल सकता है. See this. ऐसा है क्या? See, teaching one another. आणि एकमेकांना ते It's शिकवत आहेत. okay to tell lies. आणि खोटं बोलणे ठीक आहे. It's not okay. आणि ही काही ठीक नाही. Amen. आमेन. प्रभु भी कभी कभी पाप करते. नहीं 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 नहीं. That is wrong. हे चुकीचं आहे. That is not from God. आणि ही गोष्टी देवापासून That's from नाही. the devil. आणि ही गोष्टी शैतानापासून आहे. Many times we hear from people and we think it's from God. अनेकदा आम्ही लोकांपासून ऐकतो आपल्याला वाटतं की ही गोष्टी देवापासून God आहे. has given us a book देवाने आपल्याला एक That's the पुस्तक Bible. दिलं आणि तो आहे पवित्र शास्त्र where we can know His will. जिथे आपण त्याची इच्छा We जाणू can know शकतो. His mind. त्याच्या मन आम्ही We जाणू can know शकतो His plan and purpose. आणि त्याच्या हेतू व योजना आम्ही जाणू शकतो. Amen. We आमेन. can know about the devil. आणि शैतानाविषयी आपण Who जाणू he शकतो is. की शैतान कोण आहे. And the devil will never want you to know Him. आणि शैतानाची इच्छा नाही की तुम्ही कधीच त्याला ओळखावे. So he can work slyly, जेणेकरून cunningly, चतुरतेने deceptively. आणि फसवणुकीने तो काम करू शकतो. Amen. That's why he hates the Bible. म्हणून शैतान पवित्र शास्त्राचा द्वेष In the करतो. Bible, everything is spoken about the devil. कारण too. शास्त्रामध्ये शैतानाविषयी सर्व खरी गोष्टी लिहिलेली Okay, आहे. so Jesus came म्हणून येशू आले that we may have a relationship with God जेणेकरून आपला नातेसंबंध देवाबरोबर होऊ as शकतो. a child. एक लेकरू सारखं. You don't become a servant आणि first, तुम्ही प्रथम दास होत नाही. then promotion होने के बाद उसके बाद बेटा हो जाएगा. मग ऐसा नहीं बढती है. झाल्यावर तुम्ही लेकरू होता असं नाही. ऐसा ही मैसेजेस दे रहे हैं लोग कि पहला उन लोग सर्वेंट है अभी, उसके बाद फास्टिंग उपवास प्रार्थना कर करके अभी बेटा होने का चांस. ऐसा नहीं है. तुम्हारे घर में बेटा या बेटी पैदा होता है उसको प्रमोशन लगता है क्या? पैदा होने के बाद पैदा हो गया घर में. Amen. पहले नौकर पैदा होता, फिर बाद में बड़ा बड़ा होते, अभी तुम बेटा हो, ऐसे बोलते हम लोग. हेलो. नो. नाही. So the moment you are born again, आणि ज्या क्षणी तुमचा नवीन जन्म you होतो become a child of God. तुम्ही देवाचे लेकरू होतात. Bring her here. तिला वर घेऊन या. You become a child of God. तुम्ही देवाचे लेकरू होतात. Are you saying this? तुम्ही हे पाहिले का See how the demons fear Jesus' name. कसं दुरात्मे येशूच्या नावाला घाबरत आहे हे बघा. Stop. In Jesus' name. Jesus. Stop shouting in Jesus' name. In the name of Jesus, I bind you, devil. Out you go. Leave. Go. In Jesus' name. Leave her now. Soak in the blood of Jesus. Soak in the blood of Jesus. Soak in the blood of Jesus. Every demon come out of her. In Jesus' name. She's okay now. Fine. In Jesus' name. Release your anointing upon her now in Jesus' name. Thank you, Father. She's delivered, I believe, in Jesus' name. Go. Okay. So, what is God's high purpose? आणि देवाच्या उंच हेतू किंवा योजना काय Our आहे. Father's highest purpose is आपल्या देवपिताच्या उंच हेतू आहे that you become
a child of God. की तुम्ही देवाच्या लेकरू झालं पाहिजे. Amen. आमेन. The moment you believed, आणि ज्या क्षणी तुम्ही विश्वास केले, you became a real child of God. तुम्ही देवाच्या खरा खुरा लेकरू झाले. Hello. That's the truth. आणि ही सत्य आहे. In 1 John 1:3 it says 1 योहान 1:3 मध्ये म्हटले आहे, that we may have relationship fellowship with God. जेणेकरून आपला नाते संबंध देवाबरोबर See, होऊ our शकतो. fellowship is the Father आपला सहभागिता पिता बरोबर and होतो. with His Son Jesus आणि Christ. त्याच्या पुत्र येशू बरोबर Look at होतो. this. आणि ह्या Our गोष्टी fellowship with our Father. आपला सहभागिता आपल्या पिताकडे होतो. Did you read that? आणि तुम्ही ते वाचले का? Our fellowship with our, He becomes our Father. आणि आपला सहभागिता आपल्या पिता बरोबर होतो. तो आपला God पिता becomes झाला. our Father. आणि देव आपला पिता होतो. You are His child. तुम्ही त्याचे लेकरू आहे. Amen. What a blessing. आणि किती महान आशीर्वाद. So 1 John 3:8 says, म्हणून 1 योहान 3:8 म्हणत आहे, for us to give us this high purpose. आणि हा उंच हेतू देण्यासाठी. 1 John 3:8 says, आणि 1 योहान 3:8 He म्हणत आहे, came to save us from sin. आणि तो आपला तारण करण्यासाठी आले Because sin पापापासून. is the thing that separates us from God. कारण पाप अशी गोष्ट आहे जो आपल्याला देवापासून दूर करतो. And also to destroy the works of the devil. आणि शैतानाच्या कामाचा नाश करण्यासाठी देखील. The devil's work is destroyed. आणि शैतानाचा काम आहे नाश करणे. Amen. आमेन. So that nothing hinders you from God's favor and abundant blessing. जेणेकरून कुठल्याही गोष्टी पासून तुम्ही देवाच्या अनुग्रहापासून विपुल आशीर्वादापासून तुम्ही दूर होत नाही. प्रभु नहीं चाहता तुम्हारा लाइफ में अड़चन हो. शैतान हमेशा कुट करते रहे. नहीं. इसके लिए उसने हरा दिया शैतान को. Amen. आमेन. That he will not trouble you. जेणेकरून शैतान तुम्हाला त्रास देणार नाही. For that you need to grow in faith. त्याच्यासाठी तुम्ही विश्वासात वाढले पाहिजे. So the Lord Jesus had to do all those things म्हणून येशूला ते सर्व गोष्टी कराव्या लागले, that we may enjoy life. जेणेकरून तुम्ही जीवनाचा आनंद घेऊ शकत आहे. Amen. ऐसा नहीं बोल क्या है जीवन क्या ये जीवन में खराबी है मगर प्रभु जो जीवन देता है उसमें खराबी नहीं है. Amen. Amen. You're born again. तुमचा नवीन जन्म You होतो. have another life. तुम्हाला दुसरं You जीवन have मिळेल. God's life. तुमच्याकडे देवाचं And in जीवन आहे. that life, the devil cannot do anything. आणि त्या जीवनाने शैतान तुमच्या काय इजा करू शकत नाही, तुम्हाला काय करू शकत नाही. Amen. आमेन. That new life needs the Bible. आणि त्या नवीन जीवनाला पवित्र शास्त्राची गरज आहे. We have to live that new life based on the Bible, आपण तो नवीन जीवन पवित्र शास्त्राच्या आधारे जगलो पाहिजे. based on the Word of God. आणि देवाच्या वचनाच्या आधारे. Amen. आमेन. Many have new life, अनेक लोकांकडे नवीन जीवन तर but आहे, yet the devil is troubling them तरी शैतान त्यांना त्रास देतो, because they are not growing in faith. कारण ते विश्वासात वाढत नाही. That's very important. आणि ही खूप महत्वाची आहे. Okay. 1 John 10:10 says, 1 योहान 10:10 म्हणत आहे, Jesus says, येशू म्हणतो, I came मी आलो that they may have life जेणेकरून त्यांना जीवन and मिळेल enjoy life. आणि त्यांनी जीवनाचा आनंद घेतला पाहिजे. Amen. Amen. See, the new life that God has given you आणि जो नवीन जीवन देवाने तुम्हाला दिली आहे, is not that you suffer more. आणि असासाठी नाही की तुम्ही अधिक दुःख सोसले पाहिजे. See, when you didn't have this new life, जेव्हा तुमच्याकडे ही नवीन जीवन you नव्हते, suffered तुम्ही दुःख सोसले, because you were ignorant. कारण तुम्ही अज्ञान होते. Amen. आमेन. There was no help तुम्हाला काही मदत नव्हते. because the old fallen life. जुना पतन पावलेल्या And जीवनामध्ये, Satan has power over that life. आणि शैतानाला त्या जुना जीवनावर सामर्थ्य But now आहे. what the Lord is saying, पण आता प्रभू I काय have म्हणत come आहे, मी आलो that they आहे may have my life. जेणेकरून त्यांना माझा जीवन मिळेल. Amen. आमेन. By that life, you defeated Satan. आणि त्या जीवनाने त्यांनी शैतानाला पराभूत केला. See, He's given you that life. आणि येशूने तुम्हाला तो जीवन दिलेला आहे. Amen. आमेन. He came that you may enjoy this new life. आणि येशू आले जेणेकरून तुम्ही ह्या नवीन जीवनाचे आनंद घेतले Many पाहिजे. are not enjoying. अनेक लोक आनंद घेत नाही. They are still thinking, ये क्या जीवन है क्या अरे बाबा वो ओल्ड जीवन है. You are born again. तुमच्या नवीन जन्म झालेली You have आहे. new life. तुमच्याकडे नवीन जन्म आहे, So जीवन आहे. don't stop. You need to stop talking like the old. म्हणून तुम्ही जुना व्यक्तीसारखं बोलण्याच्या बंद केले पाहिजे. Amen. आमेन. Talk like the new. नवीन व्यक्तीसारखं बोला. Hello.
talk the new language. आणि नवीन भाषा आता तुम्ही You have बोला. new life. तुमच्याकडे आता नवीन जीवन आहे. Amen. Amen. So don't listen to wrong messages म्हणून चुकीचा संदेश तुम्ही ऐकू नका, that takes you back to the old life. जे परत तुम्हाला जुन्या जीवनाकडे घेऊन जातो. Hear the right messages योग्य संदेश that you ऐका, live the new life. जेणेकरून तुम्ही नवीन जीवन जगू शकतो. 2 Corinthians 5:17 2 says, कोरिन्थीकरांत 5:17 if म्हणत आहे, any man be in जर Christ, कुठलाही व्यक्ती he is a ख्रिस्तामध्ये आहे new creation, तर तो एक नवीन निर्मिती new आहे, creature, नवीन सृष्टी आहे, new life, नवीन जीवन new आहे, person. नवीन व्यक्ती आहे. Hello? Don't forget that. आणि ही गोष्टी तुम्ही विसरू नका. भूलो मत तुम कौन हो. शैतान हमेशा तुमको जुन्ना में डाल रहा है, बात करने लगा रहा है, सोचने को लगा रहा है, बोलने को लगा रहा है, जीने को लगा रहा है. तुम बोलेगा नहीं, the old is gone, जुना निघून गेला आहे, the new is come. नवीन आलेली आहे. I'm going to live the new life. मी नवीन जीवनच जगणार आहे. Are you seeing this? तुम्ही हे पाहिले का? It takes practice. आणि ह्याला सराव लागतो. You need to grow in faith तुम्ही विश्वासात वाढले in the पाहिजे. word of God. देवाच्या वचनाने You must hear the word. तुम्ही वचन ऐकले पाहिजे. You stop hearing it, जर तुम्ही वचन ऐकण्याचे बंद केले, then you cannot use the faith. मग तुम्ही तुमच्या विश्वासाचा उपयोग करू शकत नाही. Faith is not to be kept, it must be used. आणि विश्वास आपण बाजूला नाही ठेवले पाहिजे, त्याचा आम्ही उपयोग केले पाहिजे. Amen. Okay, Amen. let's go further. पण पुढे जाऊया. So, what was the main purpose of our Father? आपल्या पिताचा मुख्य हेतू काय होता? To bring us back to God. परत आपल्याला देवाकडे घेऊन येण्यासाठी. If you're born again, जर तुमच्या नवीन जन्म you झाला, have come back to God. तुम्ही परत देवाकडे आले आहे. Amen. आमेन. Hello. प्रभु और नजदीक आओ. और नजदीक क्या, तुम बच्चा है उसका, और कितना नजदीक आना चाहते हो? हाँ? मैं उपवास प्रार्थना करता, रडू रडू प्रार्थना, प्रभु अजून अजून. ऐसा कुछ नहीं. अजून दिया प्रभु, प्रभु ने सब दे दिया है. अजून दिया मतलब दिया नहीं. कभी देना प्रभु, ऐसा नहीं है. ये सब रॉन्ग मैसेज सुनने की वजह से क्रिस्ती लोग ऐसा सफर कर रहे हैं. स्टॉप हियरिंग रॉन्ग आणि मैसेजेस. चुकीचे संदेश ऐकण्याचा बंद करा. स्टॉप हियरिंग रिलीजियस आणि मैसेजेस, धार्मिक संदेश ऐकण्याचा बंद करा. लॉ मैसेजेस. नियमशास्त्राचे संदेश ऐकू नका. It will take you back. मग ही गोष्टी परत तुम्हाला जुन्या गोष्टीकडे घेऊन जाणार. Hear the right messages. योग्य संदेशच ऐका. So now, since we are His children, आता आम्ही त्याचे लेकरू आहे म्हणून, now anything that belongs to the Father belongs to you. आणि आता कुठली गोष्टी जी देवाची आहे ती तुमची आहे. तुमको डर भी नहीं रहने मांगता. बच्चे लोग, हाँ? बच्चे लोगों को पूछो कैसा है, मम्मी वो दे चाहिए, जाएंगे किचन में ये ले वो खाएंगे सब कुछ. See, उनका अधिकार समझते हैं उन लोग. क्यों? रिश्ता अधिकार देता है. Amen. Amen. वो बोलते हैं ना मैं ना बर्तन घसता हूं, मम्मी बाद में दे, हाँ मेरे को, ऐसा बोलते हैं क्या? नहीं, तू कर सब काम, मेरे को दे. See, that's the right of relationship. आणि हे नातेसंबंधाचे एक अधिकार But असतो. you have not understood relationship. पण आपल्याला नातेसंबंध समजलेच नाही. That's the problem. आणि ही समस्या आहे. You think you have to do many things that God will bless you. आपल्याला वाटतं की आम्ही अनेक गोष्टी केले पाहिजे, मगच देव आपल्याला आशीर्वाद देणार. So everything that belongs to the Father belongs to you. म्हणून जो कुठल्या गोष्टी देव पिताची आहे ती That's तुमची why the आहे. Bible says you're heirs of God म्हणून शास्त्र म्हणत आहे तुम्ही देवाचे वारीस आहे and joint heirs or co-heirs with Christ. आणि ख्रिस्ताबरोबर सहवारीस आहे. As Christ is, जसं ख्रिस्त आहे so are you. तसंच तुम्ही आहे. Amen. Amen. Though we don't deserve, जरी आम्ही लायक नाही, it's because we are in Christ. आम्ही ख्रिस्तामध्ये आहे म्हणून The undeserving becomes deserving. अयोग्य व्यक्ती योग्य होतो. Amen. Amen. हम योग्य नहीं थे और क्योंकि प्रभु यीशु पे विश्वास किया, जो भी प्रभु यीशु का है वो हमारा है. Amen. Amen. Hello. See, it is the question of faith. आणि ही विश्वासाची It's not प्रश्न the question of trying or doing. आणि हे प्रयत्न करणे किंवा करण्याची गोष्टी नाही. Okay, we'll go further. आपण पुढे जाऊया. So 1 John 3:8 again. 1 योहान 3 The reason the Son of God appeared. आणि ह्या करण्यासाठी देवाचे पुत्र प्रगट There's a झाले. reason एक कारण आहे. why Jesus came. येशू कशासाठी आले? If you don't know the reason, जर तुम्हाला कारण माहिती नाही, then you'll not benefit. मग तुम्हाला काय लाभ होणार The नाही. reason the Son of God appeared आणि देवाचे पुत्र प्रगट झाले was याचे to कारण असे destroy आहे. the works of the devil. तो होता शैतानाच्या कामाचा नाश करण्यासाठी देवाचे पुत्र प्रगट झाले. Amen. Amen. Okay. Now, why did he destroy the works of the devil? आणि येशूने शैतानाच्या
कामाचा का नाश केला? So that we freely enter into God's family. जेणेकरून तुम्ही बंधमुक्त होऊन देवाच्या कुटुंबात प्रवेश करू शकत You know, आहे. many years back I spoke, Holy Spirit gave me this message, the two families. आणि खूप वर्षांपूर्वी पवित्र आत्माने मला हा संदेश दिला. दोन कुटुंब, One is God's family, एक आहे देवाचं कुटुंब one is Satan's family. आणि दुसरं आहे शैतानाचं कुटुंब. In sin, we were children of the devil's family. आणि पापामध्ये असून आम्ही शैतानाच्या कुटुंबाचा एक भाग होता And he used to lord over us. आणि तो आपल्यावर प्रभुत्व करत होता. पाप करने लगा था, ये करो, वो मारामारी करो, गाली दो, सब कुछ कर रहा था. और हम लोग को ताकत नहीं है उसको रेजिस्ट करने को. Living in darkness, you cannot fight the devil. आणि अंधकारात राहून आपण शैतानाशी लढाई करू But शकत what did the नाही. Lord do? मग प्रभूने काय He केलं? destroyed the works of the devil. त्यांनी शैतानाच्या कामाचा नाशच केला. Amen. Amen. He finished his work. त्यांनी त्याच्या काम Now he's पूर्ण just केलं. waiting. आता तो फक्त वाट पाहत आहे He's not doing anything. आणि प्रभू आता काय करत The नाही. Bible says he's seated in heaven. आणि शास्त्र म्हणत आहे तो स्वर्गामध्ये विराजमान आहे. Finished his work. आणि त्यांनी आपलं काम पूर्ण Just केलं. waiting फक्त वाट बघत आहे when you will believe. कधी तुम्ही विश्वास करणार. Amen. आमीन. देखो, रिलीजन बोलता वेटिंग, कभी तुम काम करेगा, कभी मेहनत करेगा, कभी तुम ये वो करेगा, कभी गरीब लोगों को खाना देगा, कभी पहाड़ पे चढ़ के आएगा. ऐसा नहीं है. काम करने को नहीं लगा रहा है. प्रभु रुका है एक ही के लिए, तुम कभी विश्वास करोगे. Amen. हेलो, see, is waiting when you will believe. आणि येशू वाट बघत आहे की कधी तुम्ही विश्वास ठेवणार. Everything is done for you. प्रत्येक गोष्टी तुमच्यासाठी करून ठेवल्या आहे. You only need to have faith. तुम्ही फक्त विश्वास धरले But how पाहिजे. does faith come? विश्वास कसा येतो? When you have knowledge जेव्हा तुमच्याकडे ज्ञान from असतो God's word. देवाच्या वचनातून. Amen. Amen. You know, I've seen some people when आणि they मी come काही to लोकांना church, they'll sleep. पाहिले जेव्हा ते मंडळीत येत आहेत ते झोपी जातात. Full sleep हो गए. Last में praise the Lord, फिर जाग जाते. हाँ, अच्छा, चांगलं होता आजचं मीटिंग. अरे बाबा, तुम वचन नहीं सुना तो विश्वास कैसा आएगा? हेलो? If you don't hear, the faith comes by hearing the word of God. आणि विश्वास होतो देवाचं वचन ऐकून 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 ऐकून. You don't hear the word तुम्ही जर वचन ऐकत and the नाही right word. आणि योग्य वचन जर ऐकत नाही You don't have faith. मग तुम्हाला विश्वास मिळत नाही. Then you'll have fear. मग तुमच्यात भीती असेल Fear is the opposite of faith. आणि जो भीती आहे विश्वासाच्या विरुद्ध Fear आहे. is in believing the devil. आणि भीती म्हणजे तुम्ही शैतानावर विश्वास करत Or आहे fear is faith in the devil. किंवा भीती शैतानावर विश्वास असं आहे. Amen. आमेन. So he destroyed the works of the devil so that those who believe are removed from the devil's kingdom and put into God's kingdom. आणि जेणेकरून त्यांनी शैतानाच्या गोष्टीचा नाश केला जेणेकरून जो विश्वास करणार देव त्यांना शैतानाच्या राज्यातून काढून देवाच्या राज्यात ठेवणार. The moment you come into God's kingdom, आणि ज्या क्षणी तुम्ही देवाच्या राज्यात येतो Satan has no power over you. शैतानाला तुमच्यावर काही सामर्थ्य अधिकार Amen. नसतो. आमेन. हेलो, मैं नैना में 20-25 साल पहले से in this area I was so strong by God's grace. आणि ह्या भागामध्ये मी देवाच्या कृपेने खूप बलवान होता. New in the Lord. प्रभूमध्ये नवीन होता. I used to just command the demons to come out, they would come out. आणि मी फक्त आज्ञा देत होता दुरात्म्यांना बाहेर निघण्यासाठी आणि ते बाहेर निघत होते. I remember 25 years back, आणि 25 वर्षपूर्वी माझ्या लक्षात I was आले just new in the Lord. मी प्रभूमध्ये अगदी But नवीन I होता had a great desire to preach. पण माझ्यामध्ये मोठी इच्छा होता प्रचार Just करण्यासाठी to crowd and all small people. आणि छोटासा गर्दी पुढे When someone was demon possessed आणि जेव्हा कोणीतरी and was भूतग्रस्त rolling on the ground. आणि ते जमिनीवर रेंगाळत And होते many tried to stop, but still that lady was rolling. आणि खूप लोक तिला थांबवायचा प्रयत्न करत होते तरी ती स्त्री रेंगाळत होती. I went there, I said, stop. आणि पास्टर तिथे घेऊन म्हणाले बंद कर Suddenly she stopped. आणि अचानक ती थांबली. From that time I know that we have authority. आणि त्यावेळेपासून मला माहिती आहे की आमच्याकडे अधिकार आहे. Amen. Amen. The more you grow in आणि Jesus, जितकं अधिक तुम्ही येशूमध्ये the वाढणार more you grow in Jesus' authority. आणि तितकं अधिक तुम्ही येशूच्या अधिकारामध्ये वाढणार. One person you must know well. आणि एक व्यक्तीला तुम्ही That's चांगलं what जाणले Paul पाहिजे. said. म्हणून I पॉल म्हणत pray आहे that they may have wisdom मी प्रार्थना करतो की त्यांना बुद्धी and असेल revelation आणि त्यांना प्रकटीकरण in the असेल knowledge of Jesus. येशूच्या ज्ञानामध्ये. Amen. आमेन. He didn't pray, Lord, please bless them, give them this, give them that. No. आणि पौलानी प्रार्थना केली नाही प्रभू त्यांना आशीर्वाद दे त्यांना हे दे ते दे असं नाही. और प्रार्थना में ये बोला उनको उनका बुद्धि को खोलो, उनको रेवलेशन दो, प्रभु यीशु कौन है. See, look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा कौन है उसके लिए प्रभु यीशु, उसको जानकारी होने दो प्रभु. See, this prayer is very different. आणि ही जी प्रार्थना खूपच वेगळी आहे.
He didn't pray for anything for them. आणि पौलाने त्यांच्यासाठी इतर कुठल्याही गोष्टीसाठी प्रार्थना केली Let नाही. them know that they are already blessed. आणि त्यांना आधीच कळू द्या की ते आधीच आशीर्वादित Let आहेत. them know they have authority. आणि त्यांना कळू दे की त्यांच्याकडे अधिकार आहे. Amen. आमेन. That's the prayer you must make. आणि अशी प्रार्थना तुम्ही केली पाहिजे. So, Satan has no power म्हणून शैतानाकडे तर काय अधिकार नाही over those who are under the authority of Jesus. त्यांच्यावर जे येशूच्या अधिकार खाली आहे. When you proclaim Jesus over your life, जेव्हा तुम्ही येशूला तुमच्या जीवनावर घोषित करतो किंवा Satan जाहीर takes करतो, his hands off. शैतान आपला हात काढतो. Amen. आमेन. Let me read one verse. Luke 9:1. आणि लूक 9:1 मी Then वाचतो. Jesus called his 12 disciples together आणि तेव्हा येशूने आपल्या 12 शिष्याने एकत्र बोलवले and gave them power and authority आणि त्यांना सामर्थ्य व अधिकार दिले over all demons सर्व दुरात्म्यांवर and to cure diseases. आणि आजारी लोकांना रोगांना बरं Look what करण्यासाठी. the Bible says. आणि बघा शास्त्र काय म्हणत Jesus आहे. called his disciples together आणि येशूने त्याच्या शिष्यांना एकत्र and बोलवले gave them power and authority आणि त्यांना सामर्थ्य व अधिकार दिले over all demons सर्व दुरात्मांवर to cast them out त्यांना बाहेर काढण्यासाठी and to cure diseases. आणि रोग्यास बरे करण्यासाठी. Notice this word all, आणि हा जो शब्द आहे सर्व, ह्याच्याकडे लक्ष द्या. carefully chosen by Holy Spirit, आणि खूप बारकाईने पवित्र आत्म्याने ह्या शब्दाच्या निवड केलेली आहे. letting us know आणि आपल्याला हे that we have कळवतो power and authority की आपल्याकडे सामर्थ्य आहे, अधिकार आहे. not over some demons आणि फक्त काही दुरात्म्यांवर but नाही, all पण demons. सर्व सगळं दुरात्म्यांवर. Amen. आमेन. All demons. सर्व दुरात्म्यांवर. But you may say, oh, some demons are strong. तुम्ही बोलेल काय दुरात्मे बलवान आहे. If you categorize that way, जर तुम्ही अशा प्रकारे श्रेणी बनवले तो devil फायदा उठाएगा तुम्हारा. वो बोलेगा मैं, तू जो बोलता था ना ये पावरफुल डीमन है, वो छोटा, मैं पावरफुल हूँ, तुम नहीं निकाल सकता है. But you have been given authority over all demons. पण तुम्हाला सर्व दुरात्म्यांवर अधिकार दिले गेले आहे. They may be weak or small or big, black, white, yellow, anyone. आणि जे छोटे असेल, मोठे असेल, अशक्त असेल, बनवा नसेल, मोठा असेल, छोटा असेल, They कोणी are असू no दे. match for the authority Christ has given you. आणि जे अधिकार येशूने तुम्हाला दिले त्याच्या तुलनामध्ये ते काहीच नाही. What a life of glory. आणि किती महिमारूपी जीवन, What a life of dominion. आणि किती सत्ता What भरलेली a life जीवन, of power आणि किती सामर्थ्याने भरलेली that जीवन God gave us in Christ Jesus जो देवाने आपल्याला ख्रिस्त येशूमध्ये दिलेली आहे. to live above all the demons, आणि सर्व दुरात्म्यांच्या वर जगण्यासाठी, above all darkness. सर्व अंधकाराच्या वर The Lord जगण्यासाठी. Jesus said in Luke 10:19, आणि प्रभू येशूने लूक 10:19 मध्ये सांगितले, behold, पहा I give unto you power मी तुम्हाला सामर्थ्य देतो to tread on serpents and scorpions, आणि सर्पांवर व विंचूवर पाय all the तुडवण्यासाठी, demons, आणि सर्व or दुरात्म्यांवर all the power of the enemy. आणि शत्रूच्या सर्व सामर्थ्यावर मी तुम्हाला Look अधिकार at this, देतो. all the power of the enemy. आणि शत्रूच्या सर्व सामर्थ्यावर. And nothing shall by any means hurt you, आणि कुठल्याही गोष्टी तुम्हाला बाधणार नाही, तुम्हाला इजा करणार नाही. and nothing shall by any means hurt you. आणि कुठल्याही प्रकारे तुम्हाला कुठल्याही गोष्टी बांधणार नाही. It cannot get better than this. आणि ह्याच्यापेक्षा काही बरं होऊ शकत नाही. Amen. आमेन. Realize that Satan has been eternally defeated. आणि हे जाणून घ्या की शैतान युगानुयुगसाठी पराभूत झालेले He आहे. will never rise again. आणि तो कधीच पुन्हा उठणार नाही. So keep him where he belongs, म्हणून शैतानाला तिथेच ठेवा जिथे तो आहे, under your feet. तुमच्या पायाखाली. Amen. Amen. Satan is your doormat. आणि शैतान तुमच्या पाय पुसणी आहे. He has lost his right त्यांनी आपला हक गमावलेला आहे over you तुमच्यावर and over this world. आणि ह्या जगावर देखील. You never have to fight or struggle with him. आणि तुम्हाला त्याच्याबरोबर लढाई किंवा संघर्ष करायची काय गरज नाही. When he shows up and tries to bring trouble, जेव्हा तो उठतो आणि संकट आणण्याचा प्रयत्न करतो, cast him out. त्याला बाहेर काढा. James 4:7 says, याकूब 4:7 म्हणतात, resist the devil. शैतानाचा विरोध करा. You resist the devil तुम्ही शैतानाचा विरोध करा and he will flee from you. आणि तो तुमच्यापासून पळून जाणारच. See, you resist him by the word of God, तुम्ही देवाच्या वचनाने by त्याच्या the प्रतिकार knowledge of करा. God's word that gives you faith. देवाच्या वचनाच्या ज्ञानाने जो तुम्हाला विश्वास देतो त्याच्याने तुम्ही शैतानाचा You विरोध करा. resist him with faith, तुम्ही विश्वासाने त्याचा विरोध that करा. faith that comes from the knowledge of God's word. आणि तो विश्वास जो देवाच्या वचनाच्या ज्ञानातून येतो. When you speak, जेव्हा तुम्ही बोलता, Satan has to bow down. शैतानाला नमन करावंच लागेल. Amen. आमेन. Are you seeing this? तुम्ही हे पाहिले का? I'll continue tomorrow.
आणि मी उद्या हा संदेश चालू ठेवणार So आहे. don't worry. म्हणून चिंता करू नका. Many I've written about various sickness and disease, अनेक लोक अनेक आजार व रोगाविषयी लिहिले आहे especially fear. आणि विशेष करून त्यांच्यामध्ये भीती आहे. Many have fear. अनेक लोकांमध्ये भीती आहे. You have to build your life in faith. तुम्ही तुमच्या जीवन विश्वासात बांधले पाहिजे. Remember, लक्षात ठेवा. don't hear the wrong messages. जर तुम्ही चुकीचे संदेश ऐकले, This is the most important thing. आणि ही खूप महत्वाची आहे, Hear the right messages. योग्य संदेशच तुम्ही ऐका. Amen. आमेन.